मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 30 आणि अर्थातच शेवटचा. रात्रभर फकीरानं डोकं टेकलं नव्हतं. सकाळीच छावणीवर हजर व्हायचं म्हणून त्यानं सारी तयारी केली होती. पहाटेच तो स्नान करून आला होता. स्वच्छ कापडा अंगावर घालून आष्टीच्या धोत्रानं त्यानं कंबर बांधली होती. सावळा, मुरा, तायनू, पिरा, बळी, भिवा हेही हजर होते. सावळानं शिख्ख उजळून लखलखीत केलं होतं. शिंग फुकीत साहेबापुढं हजर व्हायचं असं त्यानं बेत केला होता. आपल्या बंडखोर जीवनाचा अंत समीप आला याचं सर्वांना दुःख वाटत होतं. या लढाईत कोण हरलं आणि कोण जिंकलं हा प्रश्न सर्वांच्या जिभेवर नाचत होता आणि शेवटी आपण शरणागती पत्करली हे त्यांना बोचत होतं. परंतु कसं काय असेना आपण मानानं हजर होऊन ही लढाई संपवीत आहोत, मार खाऊन नव्हे, याचं त्यांना समाधानी वाटत होतं. सकाळीच फकीरानं साधूला बोलवून पुढं कसं वागायचं हे समजावून सांगितलं. आम्ही हजर झाल्यानं इतरावर करडी नजर राहणार नाही, मग हळूहळू सर्वांनी आपापल्या घरी जायचं असं सांगून सूर्योदयाला थोडा अवकाश असतानाच तो घोड्यावर बसला. सर्व लोक साधूसह गावापर्यंत आले. पुन्हा सर्व एकमेकांच्या गळ्यात पडून भेटले. ती त्यांची शेवटची भेट होती. एकाएकी फकीरा गावात आला आणि विष्णुपंतांच्या वाड्यात शिरला. प्रथम पंतांच्या पायावर डोकं ठेवून तो म्हणाला, मी हजर व्हायला निघालो. जमात जपा माझी. साधू हाय मागं. पंत बोलले नाहीत. त्यांचा कंठ भरून आला होता. तेही त्याला गावाबाहेर वाटे लावण्यासाठी निघाले. मग फकीरा शंकरराव पाटलांकडे गेला आणि शंकररावांनी धावत येऊन त्याला मिठी मारली. खबर गावात पोहोचली तेव्हा सारा गाव फकीराला पाहण्यासाठी धावला आणि त्याला 4 पावलं वाटी लावण्यासाठी निघाला. पुन्हा गावाबाहेर येताच फकीरानं गावाला हात जोडून नमस्कार केला. तेव्हा शंकरराव म्हणाला, जा, घाबरू नका, गाव तुला विसरणार नाही. बाप सांजीरबाच्या माळाला पडला आणि बेटा निर्ल्याच्या माळाला पडला. मी आणि पंत आम्ही कोल्हापूरला मागोमाग येतो. जामीन म्हणून माझं नाव सांग. हे ऐकून फकीराला दुप्पट बळ आलं. तो भरकन गबऱ्यावर बसला आणि सावळानं शिंग फुंकलं. 7 घोडी भरधाव निर्ल्याकडे निघाली. गबऱ्या सर्वांपुढं झेपावत होता. छावणीच्या माळाला पुन्हा शिंग वाजलं आणि सारी छावणी हादरली. सर्व लोक बाहेर येऊन पाहू लागले. तोच फकीरा जॉन साहेबाच्या तंबू पुढे येऊन गबऱ्यावरून उतरला आणि सरळ तंबूत शिरला. फकीराला समोर पाहून साहेब विचलित झाला. किंचित चमकून गेला आणि उद्गारला, कोण? फकीरा रानोजी मांग. पुढं साहेब बोलला नाही. कितीतरी वेळ तो फकीराकडे पाहतच राहिला. बाहेर फकीराला असा गलका सुरू होता. त्या गलक्यानं साहेब भानावर आला आणि म्हणाला, फकीरा बैस. हातातली ती तलवार टेबलावर ठेवून फकीरा म्हणाला, मी हजर व्हायला आलो आहे. ही बाकीची माणसं 8. आलं लक्षात? साहेब हर्षभरीत होऊन म्हणाला, हजर होऊन तू मोठं शहाणपण दाखवलं आहेस. ठीक, बैस ना. पण साहेब, फकीरा म्हणाला, ह्या बेगुन्हा लोकांसनी अटक करून तिसनी दावणी लावून तुम्ही शहाणपण दावलं नाही. मग काय करणार? साहेब म्हणाला, जर तुम्हीच आमच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही? फकीरा म्हणाला, आम्ही अशी तुमची पोरबळ दावणीला लावली नसती तर तुमचा तानपट्टा काढून तुम्हाला घोड्याच्या टापाखाली तुडवून मारलं असतं. हे ऐकून साहेब गंभीर झाला. टेबलावरची ती तलवार उचलून तिची धार पाहत त्यांना खांदे उडवले आणि विषय बदलून तो म्हणाला, ही तलवार कुठे मिळाली? ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजीराजानं दिली. फकीरा गंभीर होऊन म्हणाला, ही घेऊन माझा बाप खोतासंग लढला आणि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो आणि शेवटी हरला. साहेब म्हणाला आणि हसला. बाबरखान, प्राणसाहेब वगैरे बडे अधिकारी जॉनसाहेबाच्या मागं येऊन उभे होते. दुभाषा ऐकून भाषांतर करून सांगत होता आणि साहेब रंगात येऊन बोलत होता. फकीराची करारी मुद्रा पाहून तो दिपला होता आणि शेवटी हरलात या शब्दानं फकीरा दुखावला. तो चटकन म्हणाला, साहेब, तलवारीला धार नसल ती तलवार काय कामाची? धार वाचून तलवार नि बळा वाचून बंड लटकं असतं साहेब. माझी पाठबळ कुती पडली म्हणूनच ही तलवार मी तुम्हाला दिली. ठीक, आता खजिन्यातील रक्कम द्या, असं म्हणून साहेब मोठ्याने हसला.
परत करण्याच्या बोलीने मी लुटली नाही साहेब, फकीरा म्हणाला. ठीक, परंतु थोडे तरी रुपये द्या, साहेब म्हणाला. फक्त 15,000. ते तुम्ही आमासनी द्या, सावळा म्हणाला. मग तेच आम्ही तुम्हासनी देतो. म्हणजे 70,000 पूर्ण होतील की नाही? साहेब सावळाकडे बघून म्हणाले, 55,000चा दरोडा आणि तू 15,000. तू अस्वल आहेस. थोडा वेळ विचार करून साहेब दुभाषाला काहीतरी बोलला आणि दुभाषा फकीराकडे बोलून म्हणाला, साहेब म्हणतात तू म्हणे छावणीवर हल्ला करणार होतास. खरं आहे, फकीरा म्हणाला, पण हल्ला करायचं माझ्या नशिबात नव्हतं आणि ते बघायचं तुमच्या नशिबात नव्हतं. ठीक, आता पुढं काय? साहेब उद्गारला. आता बेगुन्हा लोकांना सोडून द्या. कबूल, साहेब बाबारखानाकडे वळून म्हणाला. फकीरा जी माणसं दाखवील ती सोडून द्या. बाबारखानानं गर्दन नमवून होकार दिला आणि फकीरा छावणी बाहेर आला. त्याला पाहताच सर्व माळ ओरडू लागला. फकीरा धाव जाऊन राधाच्या गळ्यात पडला. दौलतीच्या पायानं त्यानं मिठी मारली. राहीला भेटला. मग त्यानं सरूला पोटाशी धरलं. त्या पाचांच्या डोळ्यातून कृष्णा कोयना वाहत होत्या. राधा बोलण्यासाठी चरपडत होती, परंतु शब्दच उमटत नव्हता. तू का आलास? दौलती आसूपुशीत म्हणाला. नक, फकीरा म्हणाला. म्या तुम्हासनी जन्मभर दुःख दिलं. तुम्हाला ह्या दावणीला बांधून म्या जगणं. तो पुढं बोलला नाही. राधा म्हणाली, साधू कुठं आहे? तो खुशाल आहे, फकीरा म्हणाला. आई बाबा, थोरली आई, सरू, तुम्ही काळजी करू नका. आता घरला जावा. साधू आहे, तो सारं बघेल. राधा बोलली नाही. ती भ्रमिष्ठाप्रमाणे फकीराकडे पाहत होती. राही मानेतील कंपावरीत डोळे टिपित होते. दौलती बावरला होता. तोच फकीरा बाबरखानाला म्हणाला, ही सारी दावणी कापून ही समधी माणसं सोडा. चला चला. हे ऐकून बाबरखानानं वळून छावणीकडे पाहिलं. जवान साहेब उभा होता. त्यास बाबरखानानं फकीराची इच्छा सांगितली आणि साहेबानं सर्व लोकांना सोडण्याचा हुकूम दिला. क्षणात एकूण एक माणूस मुक्त झाला. 10 दिशा माणसं पळत निघाली. फकीराची माणसं जागची ढळली नाहीत. राधानी सरू डोळ्यात प्राण आणून फकीराकडे पाहत होत्या. साहेब, आता शेवटचा अर्ज. फकीराकडे साहेबाकडे जाऊन म्हणाला, ही माझी तलवार आणि हा घोडा माझ्या आज्याला मिळावा. आम्ही दरवर्षी तलवार पुजतो. ठीक आहे, साहेब उद्गारला आणि फकीराला आनंद झाला. त्यानं ती तलवार नेऊन राधाच्या हातात दिली. पुन्हा तिचे पाय धरले आणि तो साहेबाकडे गेला. सावळा, मुरा, तायनू, हरी, बळी, भिवा हे सर्व आपापल्या बायका पोरांना भेटून बोलत होते. त्यांची शेवट भेट घेत होते. सूर्य मावळतीकडे निघाला होता. उदास वातावरण माळावर नाचत होतं. 200 लहान मोठी माणसं एका जागी जमून उभी होती. त्या सर्वांना फकीरा, मुरा, हरी, पिरा, तायनू यांनी हात जोडले आणि ते सर्व लोक छावणीत शिरले. ती 200 माणसं गावाकडे निघाली होती. त्यांच्या अंगात चालण्याचं त्राण नव्हतं आणि त्या सर्वांचे प्राण त्या छावणीत होते. क्षणोक्षणी ती सर्व लांबून वळून पाहत होती, हळहळत होती. सर्वांच्या नेत्रातून आसू वाहत होते. आत्तापर्यंतची धडपड, ती झुंज, जमातीसाठी दिलेली लढाई, हे सारं ते आठवून प्रत्येक माणूस होता त्यानं जबर लढाई दिली. राईबाईला गबऱ्यावर बसवली होती. दौलती त्याचा लगाम धरून उडीत होता. राधा तलवार पोटाशी धरून डोळे टिपित होती. सर्व क्षणोक्षणी परतून पाहत होती. सुनबाई, काय बघता? दौलती खिन्न सुरात म्हणाला. आता बाबू परत येणार नाही. नका तसं म्हणू. राधाच्या काळजात कळ आली. ती दाटल्या आवाजात म्हणाली, काय पाप केलं होतं मी हे सारं बघतेय. बाप त्या माळावर ज्याच्यासाठी पेढ्याचा पुडा कमरत खोचून मेला, तोच निर्ल्याच्या माळावर आईसाठी आपणहून मरणाच्या दाढीत शिरला. कोणाला सांगावं नवल? हे सारं आता मनाला सांगूया. दौलती म्हणाला, हाल सांगावं मनाला आणि लाभ सांगावं जनाला. चला. एका लवणातून वर येऊन राधा एकाएकी थांबली आणि एक जुनी आठवण जागी झाली. ती वेड्याप्रमाणे डोळे झाकून विचार करू लागली. सर्व लोक थांबून पाहू लागले. फकीरा लहान होता. नेरल्यात छावणी पडली होती. पोरं जमवून साहेब कसले आहेत पाहण्यासाठी गेली होती. राधानं फकीराला सर्वत्र शोधलं होतं, पण त्याचा पत्ता लागत नव्हता. मग ती रडू लागली. तेव्हा अत्तारानं खबर दिली, फकीरा नेरल्याच्या माळानं गेला आहे आणि राधा
नेरल्याच्या मळाला निघाली होती. ती चालताना फकीराची फोपाट्यात उमटलेली पावलं पाहत निघाली होती. पावलं पाहत ती याच जागेवर आली आणि समोरून लहानसा फकीरा घराकडे धावत येताना तिला दिसला. तिला अति आनंद झाला. घामानं डबडबलेला चेहरा, ती घरची ओढ, ते सारं पाहून राधाला भडभडून आलं. तिनं मटकन गुडघे टेकले आणि भरकन फकीरा येऊन तिला बिलगला. त्याला पोटाशी धरून राधा उठली. तिनं त्याच्या पायावरची धूळ तिनं झाडली. त्याच त्या जुन्या जागेवर तो प्रसंग नव्यानं आठवताच राधाचं मस्तक सुन्न झालं. सर्व शरीर बधीर होऊन ती गर्रकन वळून नेरल्याकडे पाहू लागली. तो लहान फकीरा, घमांडी, मुरा, बळी येताना तिला दिसले. फकीरा राधाच्या रोखानं धावत आला. राधानं मटकन गुडघे टेकले आणि हात पसरून मिठी मारली आणि क्षणात राधा भानावर आली. तिच्या मिठीत फकीराची तलवार होती. सर्वांना तिला उठवली. मग ती आगतिक झाली. तिनं आपली नजर दूरवर फेकली आणि मोठा हंबरडा फोडला, फकीरा. आणि क्षणात राधा भानावर आली. तिच्या मिठीत फकीराची तलवार होती. सर्वांना तिला उठवली. मग ती आगतिक झाली. तिनं आपली नजर दूरवर फेकली आणि मोठा हंबरडा फोडला, फकीरा. मित्रांनो, आज अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरीचं वाचन पूर्णत्वास गेलं आणि मग आपल्याला लक्षात येतं की अजरामर साहित्य म्हणजे नेमकं काय असतं. ग्रामीण जीवनाचा, समाज जीवनाच्या व्यथावेदनांचा, संघर्षाचा, जिद्दीचा, प्रेरणेचा हा सारा सुरेख मेळ जर कोणी घातला असेल तर अर्थातच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी. त्यांची लेखणी अजरामर झाली, पण तो मराठी मातीचा मराठी वाचक मात्र या अस्सल साहित्यापासून दिवसेंदिवस दूर जाताना दिसतो आहे. फार क्वचित युवकांनी, युवतींनी, तरुण पिढीनं या कादंबऱ्या वाचल्यात. आपण काळाबरोबर पुढं जायला हवं हे जितकं खरं आहे, तितकं जे अस्सल आहे, जे आपल्या मातीत खऱ्या अर्थानं उगवलं, ज्यानं आपलं साहित्य, आपली माती संस्कारित केली, ते अस्सल साहित्य आपण पुन्हा पुन्हा वाचायला हवं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि उद्यापासून आपण वेगळी दर्जेदार साहित्यकृती घेऊन येतो आहोत. मी आपल्या साऱ्यांचा आभारी आहे. आपण या फकीराच्या वाचन जागरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात. जय हिंद, जय भारत.